नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुमचा भाऊ चाललाय कुठं माहिती आहे का? सांगतो सगळा व्हिडिओ तुम्ही निवांत बघा ना. रस्ते कसे एकदम चकाचक वाटले ना भावांनो. आता मी आलोय रंधा फॉलला. आता इथं तुमचा भाऊ गाडी लावणार आहे. पार्किंग केल्याच्या नंतर डायरेक्ट निघलो रंधा फॉलच्या दिशेने मित्रांनो. पण रस्त्यामध्ये एका भावाने अडवलं ना आपल्याला. म्हणे पावती फाडावं लागेल. म्हटलं कसली? म्हणे तुम्ही जी गाडी पार्क केली ना त्याची पावती फाडावं लागेल. मग काय 50 रुपयाची ह्या भावाकडून पावती फाडली मित्रांनो. आणि भावाला पण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं, कारण की भाऊ आपला नवीन फॉलोअर्स आहे ना. भावाच्या मित्राला पण बाय बाय केलं, कारण की ते पण आपले नवीन फॉलोअर्स. पण रस्त्यामध्ये आपल्याला दिसला ऊसाचा रस, पण पोंगे पण एकदम भारी मित्रांनो. लहानपणीची आठवण आली. फुटाने वाटाने सगळं काही इथं मिळतं बरं का मित्रांनो. टाकाटक मध्ये तुमचा भाऊ खाली निघला. पण रंधा फॉलला यायच्या अगोदर मी खूप एक्साइटेड होतो मित्रांनो. मला वाटलं खूपच तगड असेल, पण इथं ऍक्च्युली खरं तगड राहतं मित्रांनो. पण सध्या पाणी कमी असल्यामुळे ना एवढा भारी व्ह्यू दिसत नाही मित्रांनो. पण इथलं पाणी एवढं स्वच्छ ना, काय सांगावं तुम्हाला मित्रांनो. बघता क्षणी तुम्हाला असं वाटलं याच्यात आंघोळ करावं मित्रांनो, एकदम चकाचक मध्ये. पण तुमच्या भावाने आंघोळ केलेली आहे, त्याच्यामुळे इथं आंघोळ करायची गरज नाही मित्रांनो. पण पाणी पाहून यार तुम्ही खुश होऊन जाल मित्रांनो. पण तुम्हाला एक सीन दाखवायचा. एक सीन म्हणजे कसला माहिती आहे का मित्रांनो? इथं बोटिंग सुद्धा होते. पण त्या बोटिंगच्या अगोदर आहे ना तुम्हाला एका मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन जातो मित्रांनो. इथं देवीचं मंदिर एकदम भारी मंदिर आहे. घोरपाडा देवीचं नाव आहे मित्रांनो. या देवीचं मंदिर खरंच खूपच भारी आहे. मंदिरामध्ये तुमच्या भावाने एंट्री केली एकदम टाकाटक मध्ये, आणि देवीचं रूप तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इथं आल्याच्या नंतर एकदम मनाला शांतता वाटेल मित्रांनो. आणि इथं तुमच्या भावाने एंट्री केल्याच्या नंतर देवीचं दर्शन घेतलं. देवीचं रूप बघा किती सुंदर दिसतंय मित्रांनो. आणि दर्शन घेऊन डायरेक्ट बाहेर पडला तुमचा भाऊ. चला तुम्हाला आता दाखवतो मी बोटिंग कुठे होती मित्रांनो. पण इथं आहे ना पूर्ण दगड दिसतील तुम्हाला. आता सध्या ना पाणी कमी असल्यामुळे मित्रांनो एकच धबधबा इथं बाजूला. नाही तर इथलं पाणी इतकं भारी आहे मित्रांनो. एवढं स्वच्छ राहताना बघू शकता. इथं या साईडला आहे थोडंसं पाणी, आणि धबधबा सुद्धा छोटासा चालू आहे मित्रांनो इथं. नाही तर इथं आहे ना इतकं पाणी राहताना एवढा भारी व्ह्यू आहे, तुम्हाला काय सांगू भावांनो. एक नंबर डायरेक्ट बरं का. खरं तर पावसाळ्यात मजा बरं का मित्रांनो. पावसाळ्यात इथं आल्याच्या नंतर आहे ना क्लायमेट भाई अफलातून राहता. एक नंबर डायरेक्ट एकदम टकाटक मध्ये. आता इथं बघू शकता तुम्ही हिरवगार पाण्यामध्ये ना दोन बोट आहे यार. एक नंबर दिसतंय. क्लायमेट थोडंसं ऊन आहे पण हरकत नाही मित्रांनो. चला तुम्हाला इथलं वातावरण थोडंसं दाखवतो. आता हे तुम्हाला जर खंडर सारखं वाटेल, पण पाऊस नसल्यामुळे बाकी काही नाही मित्रांनो. पण पाऊस असो नसो, पण इथं पाणी तुम्हाला कंटिन्यू दिसल भावांनो. किती मस्त पाणी. असं वाटतं ना पाण्यामध्ये उड्या मारावं यार. मस्त आंघोळ करावं टाकाटक मध्ये. मोकार घाम आलाय तुमच्या भावाला, पण इथं आंघोळ करत बसलं कस्टमर नाराज होईल ना भावांनो. अरे बापरे, चालू झाली ना बाई बोट एकदम टाकाटक मध्ये. बघू शकता तुम्ही मस्त पब्लिक बसून चालली ना फिरायला. आपल्याला नाही फिरता येणार, काही कस्टमर नाराज होईल ना. टाइम झालाय ना आता जायचा मित्रांनो. कस्टमरने आपल्याला आवाज दिला. आता निघतोय मी पार्किंगच्या दिशेने. देवीचं मंदिर पण किती भारी दिसतं बघा ना तुम्ही. एकदम मस्त दिसतं मित्रांनो. आता फायनली पार्किंग मध्ये आलेलोय मी. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा ना. आपली गाडी बुक करायची असेल तर मेसेज करा ना पब्लिक. आणि असंच ब्लॉग वरती प्रेम राहू द्या आपलं. चला बाय बाय. निघतो आता मी, लागलो हायवेला. आणि भेटू आता नाशिकला. धन्यवाद.